मग इंग्रजी ही लिंक लँग्वेजेस. तर लिंक लँग्वेज म्हणून अमेरिकेमध्ये सुद्धा हे स्पॅनिश आहे, म्हणून या सर्व भाषा शिकवायचा प्रयत्न शाहू कॉलेजने केला. हा उल्लेख तुमचा मी मुद्दाम या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर आता आपण अनेक उपक्रम केले, म्हणजे काही विषय निवडले. कोणते विषय आपल्याकडे शिकवायला पाहिजे, नवीन जग कोणत्या तत्वावर चाललंय, तर ते नॅनो टेक्नॉलॉजी आम्ही विषय मागितला, तर तो विषय मिळाला नाही. म्हणून युजीसीनं आणि त्यांच्या कमिटीनं त्यावेळेस आम्हाला फोटॉनिक्स विषय घ्या म्हणून. तर फोटॉनिक्स विषय सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. आज सर्व जगामध्ये सर्वात महत्वाचं कम्युनिकेशन सिस्टम मध्ये जे कार्य फोटॉनने केलेलं आहे ते पूर्वी इलेक्ट्रॉन करत होता. अलग लक्षात, पण फोटॉन त्याच्या पुढे गेला, हजारो पट त्याची स्पीड जास्त आहे आणि म्हणून बेटर कम्युनिकेशन हे फोटॉनिक्स मध्ये होतात. आणि म्हणून आता या फोटॉनिक्सला फार मोठं महत्व आलेलं आहे. पण ते आपल्या समाजाला आणि आपल्या विद्यार्थ्यांना लक्षात न आल्यामुळं ते शिकून पुढे कुठं नोकऱ्या मिळतील असा प्रश्न ते विचारत राहिले. पण नोकऱ्या जगामध्ये वाट बघत बसल्यात. एक स्टरलाइट कंपनी आमच्याकडे होती औरंगाबादला, त्याच्यामध्ये त्याने म्हणले की तुमचे कितीही विद्यार्थी येऊ द्या, आम्ही त्यांना आत्ताच अपॉइंटमेंट देतो, म्हणजे इतकी पोटेन्शियल आहे. पण हे वाचून केरळ मधून विद्यार्थी आले फोटॉनिक्स नाही करता, पण आपल्या महाराष्ट्रातून पुढेही नाही गेले, हे दुर्दैव आहे. तरी सुद्धा हा विषय आम्ही चालू ठेवला आणि त्याच्यामध्ये चांगलं प्रावीण्य मिळवून अनेक विद्यार्थी पुढे गेलेले आहे. असं एक नवीन विषय म्हणजे आपण केलं. आता तुम्हाला इंग्लिश विषयाबद्दल तर फार महत्व आहे. 14-15 वर्ष इंग्रजी शिकतो आपण, पण एक शब्द बोलता येत नाही ना एक शब्द लिहिता येत नाही. करेक्ट लिहा म्हणलं तर आता टायपिस्ट मिळत नाहीत, चांगले लेक्चरर्स मिळत नाहीत इंग्लिश भाषा शिकवणारे. आणि म्हणून आम्ही आत्ताच तुम्हाला आमच्या महेंदरगी सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे ग्रेडेड इंग्लिश, स्पोकन इंग्लिश, अलग लक्षात, ग्रेडेड इंग्लिश, स्पोकन इंग्लिश अशा जीई आणि एससी स्पोकन इंग्लिश ह्याच्या 7 परीक्षा घेऊन इंग्लिश मध्ये प्रावीण्य असं मिळवायचं की तुम्हाला इंग्लिश येते का म्हणून कोणी प्रश्नच विचारणार नाही जर तुम्ही हे सर्टिफिकेट दाखवलात तर, ग्रेडेड. आणि ते आपण विद्यार्थ्यांना 4थी 5वी 6वी 7वी 8वी या विद्यार्थ्यांना 7 परीक्षा त्यांच्या आम्ही घेऊ लागला. आणि ते तुम्हाला सांगायचं आश्चर्य की त्या ट्रिनिटी कॉलेज मधून शिक्षक आमच्या शाळेमध्ये येऊन शिक्षण देऊ लागले त्यांना एक आठवडा. ट्रिनिटी कॉलेज लंडन तिथून हे शिक्षक येतात, तिथं मुलांना शिकवतात इंग्रजी आणि त्यांच्या परीक्षा तेच घेतात. अलग लक्षात, असा एक चांगला उपक्रम आम्ही शाळेमध्ये सुरू केला. शाळेमध्ये नवीन उपक्रम आम्ही केलेले आहेत ते आपल्या सर्वांना ऐकून माहिती आहे की IITचा अभ्यासक्रम आम्ही 5वी 6वी वर्गामध्ये चालू करतो. एम्सचा उपक्रम अभ्यासक्रम आम्ही 6वी मध्ये चालू करतो. पालकांचा उत्साह आहे, ते फीस द्यायला तयार आहेत आणि त्यांना आम्ही शिक्षण दिल्यामुळं आमची मुलं एम्स आणि IIT मध्ये जाण्याचं प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात वाढू लागलेलं आहे. आपलं सर्वांचं ड्रीम आहे, ड्रीम कम ट्रू म्हणतो त्या पद्धतीनं IIT आणि एम्स मध्ये आपले मुलं गेले पाहिजेत. कारण ते दरवाजे बंद होते, 10 हत्तीचं बळ लावून आम्ही त्याला उघडलं आणि आता ते असे खुले झाले की अनेक मुलांचे त्या IITs आणि एम्स मध्ये, एम्स दिल्लीमध्ये सुद्धा आपल्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे. मेडिकलचे डॉक्टर म्हणून, सुपर स्पेशालिस्ट म्हणून आता सगळे लोक आपले येऊ लागलेले आहेत. त्यांची किंमत आणि डिमांड परदेशामध्ये तर इतकी जास्त आहे की आज आपल्याला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स तयार आहेत. लातूरला बांधून 2-3 वर्ष झालं बंद आहे.
सगळं रेडी आहे. का बंद आहे? तर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सच मिळत नाही. मग हे काही ओव्हरनाईट तयार होत नाही. 15 वर्ष लागतात एक सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर तयार व्हायला. आणि म्हणून हे तयार व्हायला बुद्धिमत्ताही लागते, कष्टही लागतात. आणि तशा पद्धतीचे विद्यार्थी केल्यामुळं आपल्या कॉलेजमधून सुपर स्पेशालिस्ट झालेले डॉक्टर्स मुंबई पुण्याच्या नामांकित हॉस्पिटल्स मध्ये मॅक्झिमम डॉक्टर्स लातूरचे शाहू कॉलेजचे विद्यार्थी ते तिथले सगळे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मॅनेज करू लागलेले आहेत. हे सांगायला मला भरून येतो. कधीतरी त्या व्हिजिट देण्याचा प्रसंग आला, केस रेफर करायचा प्रसंग आला, तर तिचा आपला विद्यार्थी आहे हे ऐकून अतिशय मन भारावून जातं. हे इतकंच नव्हे तर मी म्हणल्याप्रमाणे अमेरिकेमधल्या सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये आज आपल्याला हे आमची टॅलेंट तिथे दिसेल आणि त्याचा अनुभव सुद्धा मला आलेला आहे. आम्हाला आणि जाधव सरला एक इलिनॉय युनिव्हर्सिटी म्हणून आहे, आपल्या ऐकण्यात असेल नसेल, इलिनॉय युनिव्हर्सिटी अर्बाना शॅम्पेन. पूर्वी काय होतं, अमेरिकेमध्ये जागा जमीन खूप मोठी. आमचे मिथ्स होते किंवा आम्ही काय समजत होतो की अमेरिका आपल्यापेक्षा तिप्पट मोठे असेल, पण नाही, अमेरिका फार मोठी आहे. जॉग्राफिकल एरिया 5 पट आपल्यापैकी आहे, अलग अलग. आणि म्हणून तिथले जमीन जागा भरपूर अमेरिकेमध्ये शिल्लक. नवीन ज्या वेळेस 200 वर्षापूर्वी हे त्यांना वाटलं की आता शिक्षण आपण काढायला पाहिजे, तर त्यांनी आयडिया केला की लँड ग्रँट कॉलेजेस करायचे. कॉलेजेसला जमीन द्यायची. जमीन म्हणजे थोडी थोडकी न 2 लाख, 1.5 लाख, 1 लाख एकर जमीन हे द्यायची. आणि त्यांना 2च उद्देश सांगितले की हे अमेरिका ह्याच्यातून अन्नधान्यामध्ये सर्व स्वावलंबी झाली पाहिजे. अन्नधान्य पिकवा तुम्ही अगोदर आणि नंतर तुमचा कारभार करून विस्तार करा तुमच्या शिक्षणाचा. आणि जे काय करायचं पण ग्रँट पुन्हा कधीच मागू नका आम्हाला, म्हणजे सरकारला. ही इतका त्याचा परिणाम झाला की ही लँड ग्रँट युनिव्हर्सिटीमध्ये या अर्बाना शॅम्पेन 2 खेडे, एक नदी अर्बाना आहे, त्याच्या बाजूला 2 खेडे आहेत. त्या खेड्यामध्ये ही इलिनॉय युनिव्हर्सिटी निर्माण झाली आणि 52,000 विद्यार्थी आता तिथे आम्हाला दिसले शिक्षण घेणारे. रेसिडेन्शियल 1000 एकर मध्ये जवळजवळ 1000 बिल्डिंग त्यांच्या तयार झालेल्या. 60 मजल्यापासून ते 1 मजल्यापासून ते 60 मजल्यापर्यंत 1000 बिल्डिंग आहे तिथे त्या युनिव्हर्सिटी. तिथं मुलं राहतात, चर्चा करतात, विद्यार्थी शिक्षकांना प्रश्न विचारतात. रेसिडेन्शियल आहे. आणि अशा पद्धतीचं शिक्षण आम्हाला ऐकून थोडा आनंद झाला की 2000 विद्यार्थी आपल्या भारताचे आहेत, पण चीनचे 8000 विद्यार्थी आहेत त्या युनिव्हर्सिटीमध्ये. त्या युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चॅन्सलरने आम्हाला बोलवून एक 16 डिपार्टमेंट त्यांचे दाखवले आणि त्यांची संपूर्ण माहिती 3 दिवस आम्ही तिथं राहिलो. मी जाधव सर आमचे आम्हाला बोलावलं होतं. तर सांगायचं आश्चर्य दुसरं आहे, हे तर युनिव्हर्सिटी प्रगती आहेत. आता आपण एक शूटिंग रेंज, एक मुली हातात बंदूक घेऊन आपल्या इथे सुद्धा शूट करत होती. ती काही बाहेर शूटिंग नाही, ते क्लासमध्ये आहे. क्लासमध्ये सुद्धा आपण ही शूटिंगची प्रॅक्टिस करू शकतो हे आम्हाला तिथे अमेरिकेमध्ये दाखवलं. आणि सब इन्स्पेक्टर आणि पोलीसचं शिक्षण कसं होतंय तर त्यांना प्रॅक्टिकल शिक्षण दिलं जातं. हे हत्यार काय आहे, कोणतं आहे, कशा पद्धतीनं वापरायला पाहिजे, हे सगळं ज्ञान, ज्याला बॅलिस्टिकचं ज्ञान म्हणतो, फॉरेन्सिकचं ज्ञान म्हणतो, हे प्रत्यक्षात दिलं जातं. आणि मग नंतर ते वकील वगैरे
किंवा पोलीस ऑफिसर्स वगैरे होतात, पण त्यांना ज्ञान पुन्हा घ्यायची पाळी नाही. आपल्या इकडं जसं होतंय की आहे पोलीस आहे, त्यांना काहीच माहिती नाही हे हत्यार कसं वापरावं. 303 303 आता बंदुकी पुढे गेल्या. AK-47 AK-57 आणि 202 हे आपण विकसित केलेली AK-47 ची आवृत्ती आता आपल्याकडे आलेली आहे. अशा पद्धतीचं शिक्षण हे देतात आणि त्या ठिकाणी आम्हाला आपले विद्यार्थी फार मोठ्या प्रमाणात भेटले आणि ते आम्ही येणार आहोत म्हणल्यावर विमानतळावर आले आणि आमचं स्वागत करून त्यांनी आम्हाला घरलाच घेऊन गेलं. हॉटेल वगैरे नको आणि तिथं त्यांचेच व्हेकल वापरून म्हणजे आम्हाला सर्व उदाहरणार्थ सान फ्रान्सिस्को मध्ये आम्ही उतरलो तर आश्चर्याचा धक्का मला बसला की त्या ठिकाणी 10 विद्यार्थी आमच्या इकडं मुरुड म्हणून एक गाव आहे ते 30 किलोमीटरवर आहे लातूर पासून. तर तिथले 10 विद्यार्थी या मुरुड खेड्यातले गावातले तिथं सान फ्रान्सिस्कोच्या विमानतळावर आमचं स्वागत करण्याकरता आले होते आणि ते शाहू कॉलेजचे होते. त्याने आपल्या घरी घेऊन गेले आणि आम्हाला एक दिवस पूर्ण सान फ्रान्सिस्को आणि परिसर काय आहे हे. सान फ्रान्सिस्को म्हणजे या ठिकाणी सिलिकॉन व्हॅली आहे आणि 750 कंपन्या भारतीय लोकांनी त्या ठिकाणी स्थापन केलेल्या आहेत. सगळे नौकर भरती हे लोक करतात आणि अमेरिकन लोक तिथं नौकर म्हणून काम करतात. म्हणून ही खंत त्यांचे प्रेसिडेंट जेव्हा भारतामध्ये आले ओबामा वगैरे तर त्यांनी खंत व्यक्त केली की तुम्ही ओनर व्हा कंपन्याचे आणि मग तुम्ही एम्प्लॉयमेंट दुसऱ्याला द्या, दुसरे येऊन तिथं तुमच्या कंपन्या काढू लागले. म्हणजे अशा पद्धतीचं मॅन पॉवर रिसोर्स आज आपण निर्माण केल्यामुळं आम्हाला कौतुक वाटलं की आमच्या कॉलेजचे आमच्या एका खेड्यातले 10 विद्यार्थी इथं लाखो रुपये महिना कमवू लागलेले आहेत. हे काही खेळी नसे थोडके म्हणण्यासारखं असा अनुभव आम्ही सगळा देश पूर्ण अमेरिका 1 महिनाभर फिरलो मी जाधव सर. नंतर त्या युनिव्हर्सिटीला 8 दिवस भेट दिली, सगळे युनिट्स पाहिले. त्याने अत्यंत तळमळीनं त्याचा सर्व आमच्या समोर प्रोग्राम तयार केला. पण आपलं दुर्दैव काय आहे की त्यावेळेस आमच्या इकडं पोस्ट ग्रॅज्युएशन नव्हतं 40 वर्षापूर्वी. म्हणजे सायन्स वगैरे विभागामध्ये एकच 1-2 विषय म्हणजे जास्तीत जास्त फिजिक्स वगैरे. नंतर पुन्हा आता आपण ऑटोनॉमस कॉलेज झालं हे तर तुम्हाला सांगितलं. त्याच्यामध्ये निरनिराळे विषय निवडता येतात हेही सांगितलं. आणि त्या ऑटोनॉमस कॉलेजमुळं सगळ्या विभागाचे PhD आता आपल्याकडे चालू झाले आणि सरने सांगितल्याप्रमाणे 52 इतर कोर्सेस सर्टिफिकेट आणि डिप्लोमा हे सुद्धा आपण चालू केले की ज्या वगैरे कौशल्य विकास हे जे काही एक गोष्ट आहे ते खऱ्या अर्थानं पुढे आपल्याला आली पाहिजे. अशा दृष्टीनं हा प्रयत्न फार उपयुक्त आहे आणि ती सर्व माहिती आम्हाला दिल्यामुळं आम्ही न्यूयॉर्क वॉशिंग्टन असे 11 शहर आम्ही फिरलो. तर त्या प्रत्येक ठिकाणी आमच्या कॉलेजचे मुलं अधिक संख्येनं आमचं स्वागत करायला अगोदरच ते फोन करून तयार आहे. अशा पद्धतीने आम्हाला तिथं वागणूक दिली. एक पैसा खर्च होऊ दिला नाही. संस्थेनं आम्हाला दिला होता खर्चाकरता रक्कम, ते आम्ही परत केली आल्यावर. आलं का लक्षात संस्थेला? म्हणजे सेविंग, त्याच्यातून काही खर्च मला हे वस्तू पाहिजे मला ते वस्तू पाहिजे हे अमेरिकेमध्ये गेल्यावर येताना आपण विचार करतो. असा काहीच न करता आम्ही तो जवळजवळ 2.5 लाख रुपये संस्थेला परत केले. कारण काय तर आपले विद्यार्थी तिथं आहे ते आम्हाला सर्वच खर्च करू देत नाही. म्हणजे जेवण खाणं आणि राहणं आणि ट्रान्सपोर्ट लागतंय काय बाहेर. वस्तू खरेदी तर तुम्ही स्वतःचेच पैसे खर्च करून घ्यायला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं सांगण्याचा उद्देश काय की प्रत्येक ठिकाणी हजारो विद्यार्थी आपल्या कॉलेजचे आहेत. एक सिटी अशी नाही की जिथं
5-10 तरी विद्यार्थी भारताचे आहेत. अशा पद्धतीनं हे शिक्षण क्षेत्र वाढत तिथपर्यंत गेलंय. आज आपण इथलं सगळं कौतुक वाचलं की सरकारनं आम्हाला काय दिले, इथं गौरव कसा झाला, आम्ही दोघं राज्यसभेवर कसे गेलो वगैरे. पण हे खरं खरं यश तिकडं आहे, ते जाऊन बघायला पाहिजे, ते जाऊन करायला पाहिजे. आज म्हणून H1 व्हिसा मिळाला नाही म्हणून अनेक लोक नाराज होतात, पण आपल्यातले विद्यार्थी काहीच नाराज होत नाही. कारण काय की त्यांचा नंबर वरचा आहे, त्यांचं सिलेक्शन अगोदर होत आहे आणि चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना अभ्यासक्रम मिळून MS आणि PhD होणारे जास्तीत जास्त विद्यार्थी. पण आपलं दुर्दैव आहे की MS झाल्यावर कमाई होते म्हणून सगळे विद्यार्थी सोडून PhD विद्यार्थी करणारे कमी आहेत आणि ते मग रिसर्च मध्ये वगैरे जाणारे आहेत. त्याच्यात काही कमी नाही. सगळे इनोव्हेशन ते भारतीय लोक करू लागले. एक प्रोफेसरला ग्रँट देते, त्यांचे प्रॉब्लेम सांगते कंपनी की बाबा आमचा प्रॉब्लेम आहे, एक ट्रॅफिक जाम होऊ लागला. ट्रॅफिक जाम म्हणजे काय की रस्त्यानं आज आपण बघतो आमच्या लातूरला तर पाय हलवायला हात हलवायला जागा नाही, इतके व्हेकल्स बाहेर एकाच ठिकाणी जमा झालेले दिसतात, त्याला आपण जाम म्हणतो. पण ही इन्फॉर्मेशन जाम होणार आहे ना, इन्फॉर्मेशन हायवे. आमचे शिक्षक पूर्वी काही दिवसापूर्वी डाटा पाठवत होते, म्हणजे डाटा म्हणजे विद्यार्थ्याचा प्रत्येक विद्यार्थी आणि त्याचं सर्व रेकॉर्ड हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं कळवा डिपार्टमेंटला. तर ते सगळ्याचा डाटा कळवायला आणि सगळ्या शाळा हजारो शाळा आल्या तर ते सगळं डाटा 2-2 दिवस बंद होऊ लागले, म्हणजे इतकं जाम होऊ लागला. तर ह्याच्यावर काही सोल्युशन आहे का? काढले लोकांनी. आपल्याच एक फॅमिली आहे लातूरची, लातूरची एक फॅमिली आहे कोटलवार. डॉक्टर कोटलवार म्हणून इथं कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य होते आणि ते दयानंद कॉलेजमध्ये होते. त्यांचे 2 मुलं फार टॅलेंटेड होते, IAS झाले. एक मुलगा आता परवा सुद्धा तुम्ही वाचला असाल पेपर मध्ये, तो मोदीजींचा सल्लागार होता दिल्लीला असताना. हे डोकलाम वगैरे त्याच्या समोर झालेल्या घटना आणि त्यावेळेस तो सल्ला घेत होता. तोच विद्यार्थी आता झेक रिपब्लिक, चेक म्हणजे झेकोस्लोवाकिया म्हणून पूर्वी जो प्रदेश होता त्या प्रदेशाचा अँबॅसेडर भारताचा म्हणून त्याची पुष्टी झाली. आणि दुसरा विद्यार्थी जयंत म्हणायचा अमेरिकेत गेला आणि तो सायन्स या विषयामध्ये नवीन शोध लावू लागला आणि त्यांना 55 पेटंट्स घेतलेले आहेत या जयंत या नावाच्या विद्यार्थ्यांना कोटलवार सराच्या. 55 पेटंट अजून आमच्या कॉलेजला एकही मिळालेलं नाही. अलग लक्षात, एवढं धडपड करून. तर ही जी काही प्रथा आहे तर त्या एका ग्रस्तानं त्याचे एका पेटंटला 750 कोटी रुपये मिळाले. म्हणजे त्याची व्हॅल्यू किती आहे, त्याचा गौरव नोकिया कंपनीनं द बेस्ट टॅलेंटेड सायंटिस्ट म्हणून या वर्षी गौरव केला जयंतचा. तिथं अमेरिकेमध्ये एक नोकिया कंपनी आपल्याला माहिती आहे फोन वगैरे करणारी, त्या कंपनीनं ती गौरव केला. तेवढंच नव्हे तर त्यांचा नातू आदित्य नावाचा आहे, तोही तिथंच शिकू लागला. पण तिकडलं शिक्षण फार वेगळं आहे. मी 1 मिनिटात सांगतो तुम्हाला की हे आदित्य जे आहे ते त्यानं नवीन टेक्नॉलॉजी शिकला आणि त्यामुळं कोडिंग आणि प्रोग्रामिंग वगैरे फार लवकर शिकला आणि त्यामुळं त्याचं सिलेक्शन मायक्रोसॉफ्ट या कंपनीमध्ये 1,65,000 पॅकेज. अजून तो 2ऱ्या वर्षालाच आहे इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षाला असताना त्याला $1,65,000 ऑफर त्या कंपनीने दिलेला आहे. त्याचं सिलेक्शन केलं की बाबा मायक्रोसॉफ्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. कधी 2 वर्षानंतर, 1.5 वर्षानंतर. म्हणजे अशी टॅलेंटेड लोक आपल्या इथून लातूर मोजून बाहेर गेले.
मला करायचं असं काही हे भलतच सांगू लागलं आपण नाही. त्यांचा आमच्या कॉलेजशी संपर्क नाही, पण त्यांचा संपर्क इथला असल्यामुळं आज पर्ड्यू युनिव्हर्सिटीमध्ये हा मुलगा शिकतो. तर ती युनिव्हर्सिटी सुद्धा 1/20 युनिव्हर्सिटीमध्ये आहे. त्यांचा प्रोग्राम आपण इकडे राबवण्याचा प्रयत्न करू लागलो. त्यांच्या लॅबचं अनुकरण आपण इथं लातूरमध्ये आमच्या कॉलेजच्या लॅब कशा सुधारल्या पाहिजे, त्यामुळं रिसर्च कशी वाढेल. IT मध्ये सगळी रिसर्च आता होणं जरुरी आहे. कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इतकी वाढली आहे की आता नवीन सेन्सॉर टेक्नॉलॉजी आली. म्हणजे जे काही पीक पाणी बघायचं आहे ते सेन्सॉर टेक्नॉलॉजीनं ते बघू शकतात. ही जी विमानं आहेत ते अनमॅन्ड विमानं आहेत, UAV. आलं का लक्षात? त्या अनमॅन विमानानं फोटोग्राफीनं सगळं घेऊन हे डाटा तुम्हाला देतात. हा डाटा फार महत्वाचा आहे. ही टेक्नॉलॉजी फार महत्वाची आहे. या सेन्सॉर टेक्नॉलॉजीचा पुढे कम्युनिकेशन मध्ये उपयोग केला जातो. अशी टेक्नॉलॉजी आपण शिकवायला पाहिजे. आणि त्याच्याच पुढे जाऊन रोबोटिक्स, आत्ताच उल्लेख केला आमच्या सरांनी, तर रोबोटिक्स हा विषय आपण चालू केलाय आपल्या संत तुकाराम मध्ये. आलं का लक्षात? आणि दुसरे 2 उपक्रम चालू केले की 6वीलाच आपण IITचा कोर्स चालू केलेला आहे. 6वीलाच एम्सचा कोर्स चालू केलेला आहे. आणि अत्यंत लेटेस्ट रेव्होल्युशन म्हणजे पहिलीला कोडिंग आणि प्रोग्रामिंग चालू केलं. म्हणजे हे जे ऍडव्हान्स्ड भाषा आहे ज्याला आपण C++ म्हणतो, ते तर फार बेसिक लँग्वेज आहे. पण त्याच्या पुढच्या जे काही एक जावा आणि इतर जे होत्या, आता नवीन आले पायथॉन आणि काय काय नाव आहे, तर हे सगळे आपल्या पहिल्या वर्गाला सुरू करणार. त्यांना अजून ABCD सुद्धा येत नाही. त्या मुलाला आपण कोडिंग अँड प्रोग्रामिंग हा विषय देऊन त्या ABCD बरोबरच हे शिकले तर 12 वर्षाचा ऍडव्हान्टेज मिळून 12 वर्षे हे शिकल्यानंतर 12वी झाल्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जेव्हा जातील तेव्हा त्यांना कोडिंग आणि प्रोग्रामिंग हा विषय चालू होतो. म्हणजे अशा पद्धतीचं ऍडव्हान्स शिक्षण देण्याची क्षमता या शिवछत्रपती शिक्षण संस्थेमध्ये आहे. नुसते भाषा इकडं ते शिकवून काही उपयोग नाही. आणि मी म्हणल्यासारखं इंग्लिशचा फार मोठा प्रयत्न आपण त्या GESC या ट्रिनिटी कॉलेज बरोबर आमचं कोलॅबोरेशन दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये झालं. दिल्ली युनिव्हर्सिटी हे 4 नंबरची युनिव्हर्सिटी फ्रान्स मध्ये आहे, मोठी आहे, त्याच्या अनेक शाखा आहेत. आणि त्या शाखेमध्ये आमच्या कॉलेजचे 2 विद्यार्थी सिलेक्ट झाले आणि ते 6 महिन्याचा कोर्स करण्याकरता तिथे गेले. अलग लक्षात, ते कोलॅबोरेशन. तिथल्या युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सलर आम्हाला भेट देण्याकरता आल्या आणि त्यांनी लेक्चर दिलं की बाबा आणखीन तुमचे शिक्षक आणि विद्यार्थी तयार असले तर आम्ही त्यांना हे ओपन, मग तिथे जाऊन त्याने MSc मध्ये 6 महिन्याचा शेवटचा कोर्स करून आले. इथं चांगल्या पद्धतीने पास झाले. तर त्यांना PhD कोर्स ऑफर केला त्यांनी. पण आपल्या इकडली परिस्थिती गरिबीची आहे, पालक फार अज्ञानी आहेत, त्यांना लग्न करणं आवश्यक वाटतं मुलींचं, आणि म्हणून त्यांनी तिथं लग्न करून त्यांना नोकरी ताबडतोब मिळाली. कारण ते फर्स्ट आणि सेकंड आले आमच्या कॉलेजमध्ये बायोटेक्नॉलॉजी. आणि त्या दोन्ही मुली जे PhD युरोपियन युनिव्हर्सिटीमध्ये करणं सोपं आहे, त्याचं कारण काय की फ्रान्स मध्ये सगळं टोटल एज्युकेशन इज फ्री इन फ्रान्स, व्हेअरएज $50,000 पर्यंतच अमेरिकेमध्ये फ्री आहे. फ्रान्स मध्ये तसं काही नाही, पुढच्या सगळ्या डिग्र्या फ्री आहेत. PhD फ्री मिळत होती यांना, तरी गेली नाही, तरी ऑफर त्यांचं चालू आहे. आज आमचं कोलॅबोरेशन होऊन तिथून मुलं शिकून आले. अशी परिस्थिती कुण्या इन्स्टिट्यूट मध्ये आहे मला तर जास्त माहिती नाही.
अशा पद्धतीनं शिक्षणामध्ये काहीतरी वेगळेपणा, डिजिटल, आमची लायब्ररी बघितली तर इतकी सुंदर लायब्ररी आहे की एक वेगळी बिल्डिंग आम्ही बांधली. एक दाडगे सर म्हणून होते, त्यांनी इतका डेव्हलपमेंट या लायब्ररीची केली, शिस्त अशी आणली की प्रत्येक विद्यार्थ्याला पाहिजे तो ग्रंथ 1 मिनिटाच्या आत तुम्हाला मिळेल. डिजिटल कडे वाटचाल या लायब्ररीची चालू आहे. 300 काहीतरी 84 मॅगझिन्स बाहेरचे आपल्याकडे येतात आणि त्याचा अभ्यास करून प्राध्यापकाला वेगळे सेक्शन्स त्या ठिकाणी अभ्यासाकरता तयार करायला दिलेले आहे. आणि विद्यार्थ्यांना तर ते मोकळीकच आहे. पुस्तकं हे कोणतेही कधीही घरला घेऊन जायला सुद्धा परवानगी आहे. रेफरन्स बुक सोडले तर, टेक्स्ट बुक तर आम्ही फ्रीज देतो. मग ह्याच्यातून आम्ही एक आणखी नॉवेल योजना राबवली. पुस्तकांचा प्रश्न भेडसावतो, त्याच्या किमती वाढलेल्या आहेत. लहान मुलांना सरकार फ्री देतं, पण कॉलेजमध्ये फ्री पुस्तकं मिळणं कठीण आहे. म्हणून आमच्या कॉलेजनं प्रत्येक विद्यार्थ्याला 200 ते 250 रुपये चार्ज करून सर्व विषयाचे पुस्तकं फ्री द्यायची योजना केली. कशी केली तर हे जे काही लायब्ररीचे ग्रंथ आपण विकत घेतो त्याच्यामध्ये आपल्याला रिबेट मिळतो. म्हणजे 30-35% ही कंपनी आपल्याला पैसे देसावे. आणि 2-3 वर्षाची सेविंग केली तर पूर्ण 1 वर्षाचं बजेट आपल्याला तयार होतं. त्याच्यातून पुस्तकं घेऊन आपण त्या विद्यार्थ्यांना अत्यंत माफिक दरामध्ये 200 ते 250 मध्ये सर्वच पुस्तकं सर्वच विषयाचे आपण देतो. पण एवढीच अट आहे की ती जाते वेळेस त्या मुलांनी परत केली पाहिजे. असे लायब्ररी म्हणजे नुसतं पुस्तक ठेवले ते आले घेतले काय असं नाही. शिक्षकांना अभ्यास करण्याकरता वेगळे सेक्शन देणं, त्या ठिकाणी त्यांनी रिसर्च करू शकणं, त्या ठिकाणी त्यांना डिस्टर्ब होणार नाही असं वातावरण निर्माण करणं, हे सर्व गोंधळ. कॉलेज म्हणजे गोंधळ, असा गोंधळ नाही सर. इथं दिवसात वर्षातले 12 महिने काम चालतं. सुट्टी नावाचा प्रकार आमच्या सीईटी सेलला नाही. सीईटी सेल रात्र दिवस काम करणारी सेल आहे आणि ते 24 तास आणि 12 महिने काम करणारी सेल आहे. मुलं जर गैरहजर राहिले तर 2 दिवस 3 दिवस ठीक आहे, रजा देऊन तेही जर सांगून राहिले तर ठीक, नसलं तर सरळ तिसऱ्या दिवशी त्याच्या हातात आपण टीसी देऊ शकतो. म्हणजे इतकी शिस्त आपल्याकडे आहे. 80 वर्ग चालतात तर एकाच वेळी बरोबर सर्व 8 म्हणजे 8च्या टोक्याच्या अगोदर विद्यार्थी शिक्षक वर्गात पाहिजे अशा पद्धतीची रचना आपल्याकडे झालेली आहे आणि त्या पद्धतीने हे काम चालत राहतं. आणि न झालं तर त्याला जो काही उचित रिपोर्ट त्यांनी संध्याकाळी आपल्या दिला पाहिजे आणि त्याच्यावरून त्यांचं ठरतं. मग परीक्षा पद्धती, इव्हॅल्युएशन हे तर सगळं सांगितलं. कोर्सेस कधी कमी होतात, कधी सुरू होतात हे सांगितलं. आणि कंटिन्युअस दररोज परीक्षा होतात आमच्या एकदम शेवटच्या 2 महिन्यामध्ये. आणि ते त्याचा मग आता लोकांना वाटेल किंवा दररोज परीक्षा घेण्याचा अर्थ काय हो, त्यांना काय ज्ञानामध्ये भर पडली. अहो, हे मुलं 4000 प्रश्न सोडवतात आणि दुसरे मुलं 50-25 एवढे सुद्धा प्रश्न बाहेर सोडवले जात नाही. तर ह्यांच्या वास्ट अनुभवामुळे जे नवीन प्रश्न येतील, ज्याला डिफिकल्ट क्वेश्चन्स म्हणतात, काही प्रमाण 10% आपल्या सगळ्या परीक्षेमध्ये, आता नीट वगैरे मध्ये 10% प्रश्न, आता तर याच्यामध्ये सगळेच MCQ मध्ये गेलेले आहेत. नीट हे ते लिहायचा प्रश्नच नाही, वेळ कमी आहे, थोड्या वेळात एवढे प्रश्न कसे सोडवायचे हा प्रश्न असतो. 1 मिनिटाला साधारण एक प्रश्न, कधी कधी ते 50 सेकंदला सुद्धा एक प्रश्न सोडवला तरी वेळ पुरत नाही. आणि मग तशा पद्धतीनं जुळवून तुम्ही मेरिट घेतला तर ते मेरिटचं स्टँडर्ड आत्ताच सरने सांगितल्याप्रमाणे फार हाय आहे. 500 पेक्षा म्हणजे 720 जे काही मार्क्स असतात
त्याच्यापैकी 500 मार्क घेणाऱ्याची संख्या 500 पेक्षा जास्त आहे आजच. आलं का लक्षात? होती आमची नीट झाली परीक्षा. आम्ही दुसरी एक मोठी परीक्षा घेतो सर, ही आपल्याला माहिती आहे, पुणेच कॉलेज घेत नाही. ती परीक्षा म्हणजे टॅलेंट सर्च एक्झामिनेशन. एक ज्या वेळेस मुलं आता सर्व सुट्ट्या होतात, सुट्ट्या झाल्या की लगेच आपण एक प्लॅन करतो किंवा हे टॅलेंट सर्च एक्झामिनेशन घ्यायला पाहिजे. आणि ते ओपन असते, ऑनलाईन हे असते, पण आतापर्यंत हे कोविड वगैरे नसल्यामुळं ते इथे येऊन सुद्धा परीक्षा देत होते मुलं. तर त्याच्यामध्ये 10-12 मुलं येत होते आणि त्याच्यातून आपण 60 आणि 60 120 म्हणजे 60 मुलं मेडिकलला, 60 मुलं इंजिनिअरिंगला, अशा 2 बॅचेस त्याच्या सिलेक्ट करत होतो. आणि 2 बॅचेस जेव्हा जनरल ऍडमिशन होतील तेव्हा त्याच्यातून सिलेक्ट करत होतो आणि ते सीबीएसईच्या बॅच मध्ये जोडत होतो. तर म्हणजे टॅलेंट अशी बाहेर आहे, कुठेही आहे महाराष्ट्रातून फार मोठ्या प्रमाणात मुलं येतात. म्हणजे अशा पद्धतीचे इनोव्हेटिव्ह प्रोग्राम हे कॉलेज सतत 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 येत राहतात. नवीन जसं मी म्हणलं कोडिंग अँड प्रोग्रामिंग, हे आम्ही आश्चर्य वाटेल तुम्हाला, त्याला एक वीज क ख ग येणार, त्या मुलाला कोडिंग अँड प्रोग्रामिंग आपण शिकवायचा प्रयत्न करू लागलो. अगोदर रायटिंग, कोडिंग म्हणजे रायटिंग आणि प्रोग्रामिंग म्हणजे मग त्याच्यातून तुम्हाला जे काही वेगळं सुचेल ते. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्या मेंदूचा विकास हा पहिल्या 5 वर्षात 6 वर्षात सर्वात जास्त होतो. 80 असेल 85% असेल मेंदूचा विकास, तर 25 वर्षापर्यंत थोडा थोडा का होईना होत राहतो, दॅट इज डिफरंट थिंग. पण मॅक्सिमम त्यावेळेस होतो आणि त्यावेळेसच हे मुलं शिक्षकाकडे नसतात. म्हणून इनोव्हेशन करणं, नवीन आयडियाज घुसवणं, मी सायंटिस्ट होणार असं मुलं का म्हणत नाही, तर त्यांना आपण शिकवलंच. आणि म्हणून हे मुलं जेव्हा स्वतः प्रयोग करू लागतील, त्यांच्या टॅबलेट्सवर नवीन उत्तर शोधू लागतील. किचन मध्ये प्रॉब्लेम आहे, आईला काहीतरी हे करण्याचं जमत नाही, तर त्याचं सोल्युशन काढून मी देतो म्हणून दुसऱ्या दिवशी सोल्युशन काढून देणारे 4थीचे मुलं आता निर्माण होणार आहेत. अशा पद्धतीनं इनोव्हेटिव्ह प्रोग्राम जर केले तर एक टॅलेंट फार मोठ्या प्रमाणात आपल्याकडे निर्माण होऊ शकतं. आज बायोटेक आमच्या इकडे खूप मोठे रिसर्चच्या फॅसिलिटीज आहेत. ती बायोटेक्नॉलॉजी मध्ये, फिजिक्स मध्ये, जॉग्राफी, IT मध्ये आहेत, बॉटनी मध्ये आहेत, केमिस्ट्री मध्ये आहेत आणि कॉमर्सचं तर वर्णन तुम्ही ऐकलंच असेल. 15 वर्ष पहिला, दुसरा, तिसरा सतत युनिव्हर्सिटीच्या स्थापनेपासून आतापर्यंत आमची मुलं आहेत कॉमर्स मध्ये आणि त्यांचा सत्कार कुणकेला झाला. ते CPT प्रोग्राम काय आहे, CPT CA म्हणजे ज्यावेळेस तुम्ही BCom पास होताल त्याच वेळी तुम्हाला CA ची डिग्री मिळू शकते. या पद्धतीने जर गेलं तर आमच्या असा कोर्स आपण केलेला आहे. त्याला वेगळं शिक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आपल्याकडे IAS वगैरे जास्त का होत नाही त्याचं उत्तर हे उघड आहे की 80% टॅलेंट, 90% टॅलेंट आणि 100% टॅलेंट बाहेर जाते आमच्याकडे. आणि म्हणून राहणारे जे विद्यार्थी आहेत ते 80% 85%, मग ते 85% कोणीकडे, 100% कोणीकडे, तर ते 100% वाले गेले पुढे सगळे आणि ते इथं थांबत नाहीत. मग ते डॉक्टर झाले, इंजिनिअरिंग झाले की मग ऑफिसर्स होतात, मग ते IAS होणार. असे कितीतरी इथं चांगले डॉक्टर आले, गिडाम डॉक्टर आले, आपले दुसरे डॉक्टर आले. म्हणजे अशा पद्धतीनं लोक पुन्हा होऊन ते अभ्यासक्रम करू शकतात, त्यांना सोपं होतं नंतर करणं. अशा पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवू शकतो. तर या कामामध्ये आम्ही जो पॅटर्न केलेला आहे त्याच्याबद्दल एक थोडक्यात 1 मिनिटात तुम्हाला मी माहिती देतो. शाहू पॅटर्न हा काय आहे बाबा,
हा एक पॅटर्न फिक्स काहीच नाही. पर्सूट ऑफ एक्सलन्स म्हणून जे पहिलं म्हणले की दिव्यत्वाचा शोध घेणं आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करणं, हे काम सतत चालणार आहे, सतत बदलणार आहे. ज्याच्यातून खऱ्या अर्थानं समाज बदलेल का? बदलू शकतो. समाज बदलू शकतो हे मोठं एक शास्त्र आणि त्याचं संशोधन सुद्धा शास्त्रज्ञांनी लावलेलं आहे. हॅबिट्स बदलू शकतात, ते रिपीट केल्या पाहिजे. योग सगळ्या जगाने ऍक्सेप्ट केलेला आहे. तो आम्ही आता त्याचा योगाचा डिप्लोमा वगैरे काढायला प्रयत्न करू लागलो. आलं का लक्षात? म्हणजे तो शिकला पाहिजे, प्रत्येकानं शिकला पाहिजे. तर ते असं पॅटर्न काय, पॅटर्न सांगितलं तुम्हाला सर्वांनी, आमच्या सरांनी सुद्धा. पण त्याची एक व्याख्या आमच्या जाधव सरांच्या हे प्रस्तावनेमध्ये त्यांच्याबद्दल पुस्तक काढलं आम्ही, त्यानेच म्हणजे सर्व काढलं होते. तर त्याच्यामध्ये हे प्रस्तावना मी लिहिलेले की व्हॉट इज शाहू पॅटर्न. तर शाहू पॅटर्न इट इज डिव्होशन, डेडिकेशन, consistent and untiring striving म्हणजे प्रयत्न, efforts by inspired teachers कसे आहेत? इन्स्पायर्ड आहेत. स्टुडंट्स, मोटिवेटेड स्टुडंट्स, inspired teacher, helped by hardworking non-teaching staff, encouraged with ideas and incentives by management, no interference in the internal affairs of working of the college. असा म्हणजे no interference. Insistence on idealism, ethical values, excellence in education by management, all part of it, all put together makes a driving force, a engine. Yes, this is Shahu pattern. ही व्याख्या मी केलेली आहे आणि ती इतरांपेक्षा वेगळी आहे. अलग लक्षात, त्या सर्वांच्या प्रयत्नातून हे सर्व निर्माण होऊ शकतं, हे आता आपल्या लक्षात आलेलं आहे. आपण त्या ठिकाणी अशा एखाद्या संस्थेची स्थापना केला तर आम्ही त्याला प्रयत्नानं फार मोठा सपोर्ट आपण मॉरल, प्रत्यक्ष डायरेक्ट गायडन्स हे देऊ शकतो. हे इतका टॅलेंट पूल आहे, एक्सपिरियन्स पूल आहे की आम्ही शिक्षक स्पेअर करू शकतो. तिथं 30 शिक्षकाची गरज असली तर 50 शिक्षक नेमलेले आहेत. इतर आम्हाला फार मोठे टॅलेंटेड शिक्षक लागतात. अतिशय अनुभवी शिक्षकाशिवाय हे काम होऊच शकत नाही. हा जे काही एक आपण मेरिट मध्ये येणारे विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षण देणारे शिक्षक हायली एक्सपिरियन्स, टॅलेंटेड, म्हणजे असल्याशिवाय हे काम होऊ शकत नाही. त्याला महिना आपण 1 लाख, 1.5 लाख ते 3 लाख पर्यंत प्रत्येकाला पगारी द्यायला पाहिजे. आणि हे अशी संख्या 70-80 शिक्षकापर्यंत जाते. हे काही साधं काम नाही. हा फार मोठा उद्योग आणि व्याप आहे. हे सर्व मॅनेज करणं फार कठीण आहे. कुणी शिक्षक न आला आणि 8 दिवस अभ्यासात खोळंबा झाला. या नीट परीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे आपल्याला 12वीचा CBSEचा अभ्यासक्रम आपण सिलेक्ट केलेला आहे आणि त्याच पद्धतीने इंग्रजी माध्यमातून आपण हे कार्य करत असतो. आता ते ऑनलाईन मधून चालू आहे पण फुल्ली इम्प्लिमेंटेड आहे. 95% विद्यार्थी ऑनलाईन मध्ये प्रेझेंट असतात आणि परीक्षा उत्तम तऱ्हेनं ते पास होणार. मी म्हणलेले 500 विद्यार्थी 500 पेक्षा जास्त गुण घेऊन नीट मध्ये पास होतील. म्हणजे हे हाय मेरिट. मग खालचे तर अजून खूप त्यांना जागा असते. तर अशा पद्धतीनं हे प्रयत्न फार वेगळ्या पद्धतीने चाललेले. आम्हाला काय वाटतं की आपली संस्था, माझा संपर्क आला तर त्या संस्थेमध्ये काही भलं होते का? तुम्हाला मोटिवेशन काही मिळू शकतं का?
तुम्ही एखादी शाळा अशी काढू शकता का जी CBSE ची असायला पाहिजे. पहिल्यांदा 7वी पर्यंत काढू शकतो आणि तोपर्यंत ती पुन्हा 4 वर्ष झाले तर ती मॅट्रिक पर्यंत येते. तोपर्यंत आपल्याला हा पॅटर्न सेट होऊन जातो. तो किती कॉम्प्लिकेटेड आहे आणि किती कष्ट करावे लागतात हे तुम्ही आपल्या दोन्ही प्रिन्सिपॉलच्या भाषणातून ऐकलं असेल की हे काही सामान्यांचं काम नाही. असामान्य बुद्धिमत्ता, असामान्य प्रयत्न आणि जिद्द आणि फार मोठं इन्स्पिरेशन काहीतरी करून आम्हाला एक इतिहास निर्माण करायचा आहे. कोल्हापूर साईडला ही शाळा जर झाली तर अख्खं कोल्हापूर तुम्हाला कुरुंदवाड मध्ये दिसलं पाहिजे असं आमचं एक ड्रीम आहे. आलं का लक्षात माझं? मी ते माने साहेबाला बोलून दाखवलेलं आहे. तर हे करू शकतो, पण जिद्द असणारे माणसं, कष्ट करणारे माणसं, प्रेरणा असणारे माणसं ते तयार पाहिजेत आणि ते सतत 60 वर्ष 50 वर्ष 40 वर्ष रिटायर झालं तरी काम केलं पाहिजे. रिटायर कितीतरी शिक्षक आमच्याकडं हे सर, जाधव सर, कावळे सर, दुसरे जाधव, हे सगळे रिटायर झालेले प्रिन्सिपॉल इथंच काम करतात निशुल्क. पण आम्हालाच लाज वाटली पाहिजे की त्यांना आता आपण पगार दिला पाहिजे काहीतरी असं म्हणून त्यांना एमिरिटस प्रोफेसर म्हणून आम्ही जाधव आणि सर आणि कावळे सर यांनी मुख्य हा पॅटर्न निर्माण करण्यामध्ये कष्ट घेतलेले आहे. त्यांना आपण एमिरिटस प्रोफेसर म्हणून लमसम काही एकदम रक्कम देऊन दरवर्षी पुन्हा 1 लाख रुपये द्यायचं ठरवलेलं आहे. आज हा प्रोग्राम आम्ही राबवू शकलो नाही कारण हे कोविड भानगडी बऱ्याच आहेत. कार्यक्रम पब्लिक होत नाही. टीचर डे आमचा ऑनलाईन झाला तर तशा पद्धतीनं झाल्यामुळं आज मला एवढंच सांगायचं आहे की आपण तयार व्हा, लोकांना तयार करा, मानसिकता बिल्डअप करा आणि ती इतकी प्रबळ आणि इतकी पक्की झाली पाहिजे की हे आम्ही करून दाखवू. असं जर तुम्ही ठरवलं तर हे होऊ शकतंय. म्हणजे चेंज इज नॉट कॉन्स्टंट, चेंज इज द ओनली थिंग गोज ऑन चेंजिंग. आलं का लक्षात? आणि म्हणून बदल होऊ शकतो, बदल होऊ शकतो. सर मी आपल्याला विनंती करतो म्हणजे आपले पराडकर सर, माने सर, तुम्ही याच्यावर विचार करा, आम्हाला कळवा आणि त्या शिक्षकाला ट्रेनिंग देण्याकरता निदान सुरुवातीला कम्प्युटर वगैरे हे सर्व आपण द्यायला म्हणजे सर्व तुम्हाला जे काही लागेल ते करू आपण, हे आश्वासन मी तुम्हाला देतो. आणि माझा संपर्क कुरुंदवाड मध्ये आल्यामुळे कुरुंदवाडचं नाव पूर्ण महाराष्ट्रात झालं पाहिजे असं मला वाटत असल्यामुळं मी हा आग्रह तुम्हाला केलेला आहे. तो आपण स्वीकार करावा, सहकार्य करावं, सर्व समाजाची प्रगती करत राहावं. तुमची स्वतःची प्रगती तर 100% होते. आज आमच्याकडल्या सगळ्या शिक्षकांचे मुलं सुद्धा शिकून गेले पुढे. ते प्रत्येक कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी अनेक प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने करू लागलाय, लिगल प्रॅक्टिस असो काही असो. अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी तो काही फेल्युअर नाही. आणि आमची मुलं नर्वस होत नाहीत. परीक्षेमध्ये नापास जरी झाला एखादा किंवा कमी मार्क पडले तर पुन्हा प्रयत्न करणार. पण तो सोपा मार्ग आज जो फार मोठ्या प्रमाणात अवलंबला चाललाय ते सुसाईड वगैरे असे करणारे विद्यार्थी आमच्याकडे नाही. आतापर्यंत एकही रेकॉर्ड नाही. असं याच्यावरून तुम्ही ओळखा की हा पॅटर्न किती व्हॅल्युएबल आहे. आणि म्हणून तुम्ही तयार झालात, बोललात, वेळ दिलात, तुम्हाला जरा कंटाळा झाला, प्रोग्राम 1 तास लांब त्याबद्दल आपल्याला शुभेच्छा देतो. आणि मी या ठिकाणी माझं लांबलेलं भाषण थांबवतो. धन्यवाद. माने सराला स्मरण. धन्यवाद सर. आपण विस्तृत असा संस्थेचा आढावा घेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शाहूच्या भूषणावह विद्यार्थ्यांनी
ते नावलौकिक मिळवलं, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर हे विद्यार्थी घडत गेले. त्या विद्यार्थ्यांना घडण्यासाठी मूलभूत आपण शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली असं म्हटलं. आवाज येईना किती. एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन विच यू कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड. आपण ग्रामीण भागातल्या सामान्य विद्यार्थ्याला केवळ ज्ञानाच्या बळावरती त्याचं जग बदलण्याची संधी उपलब्ध करून दिली. आणि आपण आपल्या संस्थेनं क्रिएट केलेला शाहू पॅटर्न त्याची व्याख्या आज आमच्या समोर मांडली. आम्ही सगळेजण आपले अत्यंत ऋणी आहोत. खर तर अध्यक्ष समारोपाच्या अगोदर शरद पराडकर सर बोलणार होते, पण डॉक्टर गोपाळराव पाटील सर सविस्तर मार्गदर्शन करणार असल्यामुळं अगोदर त्यांना मी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. आणि आता आदरणीय प्राध्यापक शरद पराडकर सर जे अध्यक्ष आहेत शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडचे, ते आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. पराडकर सर. येतोय सर. सर नमस्कार. इथून फक्त चालू करू व्हिडिओ. आवाज चालू करा. सर नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. व्हिडिओ चालू करा सर. हॅलो. पराडकर सर व्हिडिओ चालू करा म्हणा. आता कंटिन्यू बोला. सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार सर. येतोय आवाज. येतो सर नमस्कार. येतो. आवाज येतोय का सर? आज अपूर्व योगायोग म्हणावा लागेल. माजी खासदार सन्मान्य डॉक्टर गोपाळराव पाटील साहेब यांच्यासारख्या द्रष्ट्या माणसाने स्थापन केलेली ही संस्था आणि त्या संस्थेचं कार्य आता आपणा सर्वांच्याकडून ऐकल्यानंतर खरोखरच थक्क झालो. आम्हा कुरुंदवाडकरांचा हे भूषण म्हणावं लागेल की डॉक्टर साहेब कुरुंदवाडमध्ये 62 ते 66 या 4 वर्षाच्या काळात त्यांनी जी सेवा केली ती अद्वितीय अशी होती, अशी जुनी जाणती माणसं आजही आम्हाला सांगतात. कुरुंदवाड भूषण हा एकमेव किताब आतापर्यंत कुरुंदवाड नगरपालिकेने देऊन गौरवलेले माननीय गोपाळराव पाटील साहेब यांनी स्थापन केलेली शिवछत्रपती शिक्षण संस्था आणि त्या संस्थेचं कार्य पाहिलं तर आम्ही आपल्याला नेहमीच मार्गदर्शन घेण्यासाठी उत्सुक आहोत. आपलं कार्य आणि आपण महाविद्यालय स्तरावर, शालेय स्तरावर, स्पर्धा परीक्षेच्या स्तरावर, त्याचबरोबर अलीकडच्या काळातल्या नीट, जेईई, IIT यासारख्या प्रत्येक क्षेत्रात जी घोडदौड केलेली आहे ती केवळ महाराष्ट्रापुरती तर भारतापुरती नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती याची नोंद घेतलेली आहे याची माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला कल्पना आहे. आता हा कार्यक्रम आपण वयाच्या 90 असताना सुद्धा गेले 3.5 तास एक अत्यंत एका ठिकाणी बसून सर्व कार्यक्रम पूर्णतः ऐकून पूर्ण लक्ष देऊन अत्यंत एकाग्रतेनं आपण जे आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलंय त्याच्याविषयी मी आपला अत्यंत कृतज्ञ आहे. आपण आमच्यासाठी जो वेळ खर्च केला केवळ आपणच नव्हे तर आपल्यासह आपल्या शिक्षण संस्थेचे सन्माननीय प्राचार्य साहेब, सर्व सन्माननीय अधिकारी यांनी संस्थेची थोडक्याची माहिती दिली ती ऐकून प्रत्यक्षात पुढील माहिती किती मोठी असू शकेल याची केवळ कल्पनाच केलेली बरी. आमच्यासारख्या सर्वसामान्य शिक्षण संस्थेतल्या अत्यंत छोट्या शिक्षण संस्थेचा मी एक कार्यकर्ता आणि आपण सर्वांनीच आम्हाला जे आपली संस्था पाहण्यासाठी दिलेलं निमंत्रण आहे त्याचा आम्ही जरूर स्वीकार करतोय. निश्चितच हा कोविडचा कालावधी संपता दैनंदिन कामकाज चालू झाल्यानंतर आपली परवानगी घेऊन आपल्याकडून वेळ घेऊन निश्चितच त्या ठिकाणचं सर्व कार्य पाहण्यात आम्हाला आनंद आहे. उलट आपण ही संधी देत आहे म्हणजे आमच्यात फार मोठे उपकार आहेत असं मी समजतो. कुरुंदवाडमध्ये आपल्यासारख्या अत्यंत तज्ञ माणसांच्याकडून आम्हाला शिकल्यानंतर या ठिकाणी काही करता आलं तर निश्चितच त्याचा उपयोग होईल. या परिसरातला निमशहरी भाग, अत्यंत ग्रामीण भाग
आणि या ठिकाणच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना या अनुभवाचा फायदा मिळेल अशी मी या ठिकाणी खात्री बाळगतो. बोलण्यासारखं खूप काही आहे, परंतु गेल्या 3.5 तासाच्या कार्यक्रमात तुम्ही आम्हाला जी माहिती दिली आहे, वेगवेगळ्या क्षेत्रात केलेलं काम केवळ अद्वितीय म्हणावं लागेल. आणि आपण जी त्या शिक्षण सूत्री सांगितली की इन्स्पायर्ड स्टाफ, इन्स्पायर्ड सगळे माणसं आणि यातून निर्माण होणारं हे जे काही शिक्षण हा जो विषय आहे आणि त्यातून तयार झालेले विद्यार्थी जे आंतरराष्ट्रीय स्तरावरती काम करतायत, याच्यात आम्हाला घेण्यासारखं खूप काय आहे. मी अधिक विशेष न बोलता आपण सर्वांनी केवळ आमच्या निमंत्रणाचा मान राखा. स्वर्गीय खंडेराव माने साहेब यांच्याविषयी आज आपण आदरांजली व्यक्त केली. त्यांच्या प्रेरणेतून आपण ही शिक्षण संस्था चालू केली असं बोला. आमच्या सहकारी सतीश माने सर यांच्या माध्यमातून तुमच्याशी आम्हाला संपर्क साधता आला आणि कुरुंदवाडमध्ये कार्य केलेला एक द्रष्टा नेता केवळ राजकारण आंतरराष्ट्रीय स्तरावरती शिक्षणाची पताका कशा पद्धतीने फडकवू शकतो हे माननीय डॉक्टर गोपाळराव पाटील साहेब आणि त्यांच्या सर्व चमून आम्हाला दाखवून दिले. मी आपल्याविषयी खरोखर अत्यंत नम्रपणे कृतज्ञता व्यक्त करतो. निश्चितच लातूरला थोड्या दिवसात हा कालावधी पूर्ण व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याकडे आम्ही येऊ आणि तिथून निश्चितच आम्हाला शिकायची संधी मिळेल ही आशा बाळगतो. आपल्या सर्वांच्या विषयी कमालीची कृतज्ञता व्यक्त करतो. कुरुंदवाडसाठी आपण जो वेळ खर्च केला त्याचा आम्हाला निश्चितच कौतुक आहे. आणि 3 ऑक्टोबरला आपण वयाच्या 90वीत प्रवेश करतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा आज आधी देताना मला विराट आनंद होतो. आपल्याला आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभावं आणि लातूरचा आम्हा परिसरातल्या सर्वसामान्य शिक्षण या प्रवासाच्या त्या गंगेतल्या कार्यकर्त्यांना ज्ञानाचा हा अविरत ओघ असा चालू राहावा एवढी प्रार्थना करतो. आपण सर्वांच्या धन्यवाद देतो आणि इथंच थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर, धन्यवाद. आपण अतिशय मार्मिकपणे कमी शब्दामध्ये व्यक्त केलं. खरोखरच शिवछत्रपती शिक्षण संस्था आणि या शिक्षण संस्थेच्या वेगवेगळ्या शाखांच्या मार्फत केले जात असलेले प्रयत्न आणि त्यातून निर्माण झालेला शाहू पॅटर्न व लातूर पॅटर्न खरोखरच ज्ञानगंगा कुरुंदवाडपर्यंत पोहोचल्याशिवाय आहे. कारण ही आमचे आदरणीय परम आदरणीय डॉक्टर गोपाळरावजी पाटील सरांची इच्छा की 90व्या वाढदिवसानिमित्त आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे. ते मागच्या 1 वर्षापासून त्यांचा ध्येयवाद आज आपल्या प्रत्यक्ष सर्वांच्या बोलण्यातून या ठिकाणी प्रकट झाला आणि तो प्रत्यक्ष अस्तित्वात लवकरच येईल असा मी आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष परम आदरणीय डॉक्टर गोपाळरावजी पाटील साहेब यांनी शिवछत्रपती शिक्षण संस्था आणि तिच्या सर्व शाखा कशा पद्धतीने काम करतात आणि वैश्विक पातळीवरती किती नावलौकिक या संस्थेने मिळवलेलं आहे त्याचं मूर्तिमंत उदाहरण त्यांनी आपल्या सर्वांच्या समोर ठेवलं. आणि कुरुंदवाडची शिक्षण संस्था देखील अशाच पद्धतीने मोठी होऊन कोल्हापूर आणि परिसरातले लोक कुरुंदवाडमध्ये शिक्षणासाठी यावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भविष्य काळामध्ये शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडच्या वतीनं अशा पद्धतीने प्रयत्न केले जातील अशा प्रकारचं आश्वासन मी आदरणीय डॉक्टर गोपाळराव पाटील साहेबांनी या ठिकाणी देतो. या ठिकाणी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलचे प्राचार्य डॉक्टर बी एम एनर्जी सर यांनी संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल बद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी आपल्याला दिली त्याबद्दलही मी या ठिकाणी त्यांचं ऋण व्यक्त करतो. राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे मार्गदर्शक डॉक्टर महादेवजी गव्हाणे यांनी सुद्धा आपल्याला महाविद्यालयाने किती खडतर प्रवास करत आणि किती प्राचार्यांच्या सतत केलेल्या प्रयत्नातून राजर्षी शाहू महाविद्यालय पॅटर्न निर्माण झाला आणि तो पॅटर्न विद्यार्थी केंद्री कसा राहिला आणि विद्यार्थ्याचा अस्त दिशेने विकास करण्यासाठी संस्थेनं महाविद्यालयासाठी आणि महाविद्यालयानं विद्यार्थ्यांसाठी केलेले प्रयत्न याचा आलेख आपल्या समोर ठेवला. त्यांचंही या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो. आणि शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडचे आदरणीय अध्यक्ष माननीय प्राध्यापक शरद पराडकर सर, त्यांचं सर्व स्टाफ, प्राध्यापक सतीश माने सर या सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्या सर्वांचं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी मी जाहीर करतो. धन्यवाद.